हगवणे यांच्या वकिलांच्या युक्तिवादामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। कांचिलात मारणं म्हणजे छळ आहे का असा सवाल त्यांनी युक्तिवादादरम्यान केला आणि यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। पाहूयात। एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं, त्याचं पर्यवसन मारहाणीमध्ये झालं, ती हॅरेसमेंट होत नाही। मारलं तर त्याला छळ म्हणायचं का, हे तुमचं आर्ग्युमेंट? अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे। आरोपीच्या वकिलाला अधिकार असतो आरोपीची बाजू कायदेशीररित्या मांडण्याचा, त्यानुसार त्यांनी ती मांडलेली आहे। वैष्णवी हगवणे जिवंत असताना हगवणे कुटुंबानं तिला मरण यातना दिल्या आणि आता तिच्या मृत्यूनंतरही हगवणे कुटुंबाचा विकृतपणा थांबत नाहीये। हगवणे कुटुंबाच्या जामिनासंदर्भातील सुनावणी दरम्यान वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला। मात्र हगवणेंचे वकील एवढ्यावरच थांबले नाहीत, तर कोर्टातील युक्तिवादादरम्यान हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांनी असे काही प्रश्न उपस्थित केले ज्यावरून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाते। प्लास्टिकच्या छडीनं मारणं याला हत्या म्हणायची का? कांचिलात मारणं म्हणजे छळ होतो का? एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं, त्याचं पर्यवसन मारहाणीमध्ये झालं, ती हॅरेसमेंट होत नाही। जर वकील विपुल दुशिंग घरगुती हिंसाचाराचं समर्थन करणार असतील तर त्यांची सनद रद्द करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। मारलं तर त्याला छळ म्हणायचं का, हे तुमचं आर्ग्युमेंट? कोर्टातलं आर्ग्युमेंट? मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे। अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे। एका बाजूला आरोपींच्या वकिलांवर कारवाईची मागणी होतीये, तर दुसऱ्या बाजूला आरोपींच्या वकिलांना युक्तिवाद करण्याचा अधिकार असल्याचं राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय। मी जे काही आर्ग्युमेंट केलं ते मेहरबान कोर्टाच्या समोर सुप्रीम कोर्टाने जे काही डायरेक्शन दिले होते, जो केसला होता तो त्यांनी तिथे सांगितला। याचा अर्थ या केसमध्ये तो लागू होईल नाही होईल याचा सर्वस्वी अधिकार मेहरबान न्यायाधीशांना आहे। त्याच्यामुळे आरोपीच्या वकिलांनी केलेलं कोर्टातलं आर्ग्युमेंट हे चारित्र्य हरण होणे असं होत नाही। जर सनद रद्द करण्याची मागणी होत असेल तर पुणे बार असोसिएशनला त्याचा अधिकार नाही। काउन्सिल ऑफ बार असोसिएशन पूर्ण अधिकार त्यांना असतो आणि आरोपीच्या वकिलाला अधिकार असतो आरोपीची बाजू कायदेशीररित्या मांडण्याचा, त्यानुसार त्यांनी ती मांडलेली आहे। हगवणेंच्या वकिलांच्या कांचिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा मी सत्कार करेन अशी पोस्ट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहिणी खडसेंनी केली होती। त्यावरून मात्र काही वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे। या नाराजीनंतर रोहिणी खडसेंनी पुन्हा आपलं मत ठामपणे मांडलंय। मी केलेल्या पोस्टमुळे काही वकील बांधवांच्या भावना दुखावल्याचं मला कळलं। मुळात मी त्या पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नाही, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा की पतीनं पत्नीला 4 कानाखाली मारणं हॅरेसमेंट ठरत नाही असं त्या ठिकाणी बोललं गेलं। माझ्या समस्त महिलांना आणि त्या वकील भावांना प्रश्न आहे की हे वक्तव्य आपल्याला पटतं का? जर पटत असेल तर मी सर्वांची माफी मागायला तयार आहे। हगवणेंचे वकील वादात सापडल्यानंतर त्यांचं एक जुनं प्रकरण समोर आलंय। वकील विपुल दुशिंग यांच्यावर 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल होता आणि विशेष म्हणजे त्यांनी दुसऱ्या वकिलालाच मारहाण केली होती। आता पुन्हा विपुल दुशिंग वादामध्ये सापडलेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।